तर नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुन्हा असं सहर्ष स्वागत आहे। जसं की तुम्ही पहिला दिवस बघितलाच होता, तर हा होता आपला आदतचा दुसरा दिवस पेडगावमध्ये। सकाळी उठलं ते पाय डायरेक्ट मैदानाकडे निघाली। सकाळचं झालं तर गट पळायला सकाळी 7 वाजता परत एवढीच गर्दी होती। सेम भावड्या आला होता, मग वासराला घेऊन गण्याला आपल्या छोट्या देवा तोंड लपून पळत होता। मला हसत होता व्हिडिओ बनवताना त्यावेळेस। तर मग आता बघू शकता गाणं एकदम छान झालेलं आहे, दोन्ही खांदी कडप होतं, मग बक्या खाली चालला होता। तर मी फॅन फॉलोईंग्सला एवढीच विनंती करतो, ज्यावेळेस खाली चाललेला असेल बैल तर थोडंसं विचार करून वैभव मामाच्या पायाला लागलं तर थोडंसं तुम्ही त्याची काळजी घ्या। मग गण्या पळत होता, आपला गण्या पण गटाला नाही राहिला, आपला भैया भेटला मग। तर मैदानामध्ये एकदम मस्त एन्जॉय केला आम्ही, पावसात आणि वगैरे सगळं एकदम भारी झालं मैदान। तर गाड्या आपल्यातल्या राहिल्या नाही कोणत्या सेमीला। मग काय जसं आलं होतं तसं आम्ही परतीचा प्रवास परत चालू केला, जसं गेलो होतं तसंच परत आलो। तर घरी येताना एकदम एन्जॉय केला जाममध्ये, आणि तशाच प्रकारे घरी पोहोचल्यावरती पहिलं आपल्या गोठ्यात गेलो। दावणीला जसंच त्यांचा चेहरा बघितला की सुख भेटतं आपल्याला। पोरं जाम नाचत होती आणि हा कोणाला जवळ येऊन देत नव्हता। मग मित्र सोडून घरी गेले, मग काय पप्पा पाणी पाजत होते बैलांना, मग त्यांनी पाणी पाजलं। राजाला बघा किती मस्त आली, अख्खी गव्हाण फोडून टाकते। मग आपलं आल्या पहिलं गोठ्यामध्ये बैलांचं वैरण पाणी केलं, तर तुम्ही बघू शकता आपली बैलं किती छान दिसतात आहे। पावसामध्ये थोडीशी बसून राहिली तरी काय हरकत नाही, नियोजन चांगलं असेल तरच आपण बैलं बाहेर काढणार आहे। चांगलं म्हणजे असं नाही की गुलालातलं एक नंबरातलं, पण आपल्याला त्याच्यावरती थोडीशी तरी खात्री पाहिजे की आपला बैल राहील। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा, आणि आपल्या पेजला जास्तीत जास्त फॉलो करा।